हाय नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आज बुधवार आहे आणि आजचा व्लॉग मी खूप उशिरा शूट करते। उशिरा म्हणजे संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आत्ता शूट करायला घेतला। म्हटलं उद्या गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवाराची पूजा जी राहती महालक्ष्मीची ती करायची आहे। मी अगोदर काही गुरुवार वगैरे उपवास केलेले नाही आहेत गुरुवारचे, आणि माझी मम्मी आणि बहीण दोघीजणी करायच्या, पण मी कधी केले नाहीत। एक वेळेस शुक्रवार केले होते वैभव लक्ष्मीचे, पण म्हटलं चला आपल्या मनामध्ये राहून जाते की सगळेजण करतायत, आपण पण करावं। पण उपवास सहन होत नाही म्हणून मी जास्त करून टाळते की जास्तीत जास्त उपवास करत नाही। एखाद दोन जे असतात तेच करते। पण म्हटलं चला आता यावर्षी खूप इच्छा होत होती की आपण पण गुरुवार करावेत। मग एक दोघींना विचारपूस केली की कसे करतात कसे नाही। मग त्यांनी सांगितलं की घरात नॉनव्हेज वगैरे चालत नाही, बाकी जसे आपण उपवास करतो त्याचप्रमाणे असतात, फक्त संध्याकाळी कलश वगैरे मांडून देवीची पूजा वगैरे करायची, कहाणी वगैरे वाचायची म्हटलं। मग म्हटलं चला आपल्याला एवढं मनातून वाटतंय करावंसं, तर मग करूयात यावर्षी, म्हणून यावर्षीपासून सुरू करायचे ठरवलं। मग आता उद्या गुरुवार आहे तर साहित्य पण आणायचं होतं पूजेचं, तर मग ते बुक वगैरे माझ्याकडे नव्हतं, तर म्हटलं चला घेऊन येऊया। जे काही नारळ वगैरे लागणार आहेत, फुल फळ जे काही आहेत ते घेऊन येऊयात। मग म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात, तुम्हाला आवडलं तर बघूयात। म्हटलं चला आता 5:30 वाजलेत, मी जाऊन साहित्य घेऊन येते आणि काय काय साहित्य घेतले ते पण तुमच्यासोबत शेअर करते। इथे मी पूजेसाठी नारळ घेऊन आले होते। या नारळासाठी मला 5 ते 6 दुकानं फिरावे लागली, कारण मला नारळ जो आहे तो छोट्या साईजमध्ये हवा होता आणि छोट्या साईजमध्ये भेटतच नव्हता, मोठे मोठेच नारळ होते। पण कलश लहान असल्यामुळे छोटाच हवा होता, भेटला एकदाचा। त्यानंतर इथे धूप आणली, कारण पूजेसाठी धूप पण लागणार होती। अगरबत्ती होते घरी, पण संध्याकाळी धूप लावली ना थोडंसं प्रसन्न वाटतं, छान वाटतं म्हणून। आणि त्यासोबतच लक्ष्मी महात्म्याचं पुस्तक पण नव्हतं, जे आपल्याला कथा कहाणी वाचण्यासाठी लागते तर ते, आणि सोबत उद्यापनाला पण लागणार आहेत, तर मग थोडेसे जास्त घेऊन आले। त्याचबरोबर ओटीचं सामान आणि फुलं पण घेऊन आले होते, कारण आपल्याला वेळ तर लागणार होता सगळं साहित्य आणायला। पण सर्व साहित्य एकदा आणून ठेवलं ना तर दुसऱ्या दिवशी गोंधळ उडत नाही, त्यामुळं मध पण सोबत घेऊन आले होते, कारण जेव्हा सोमवार वगैरे काही असतं तेव्हा पंचामृतामध्ये टाकायला लागतो। पण जेव्हा पण घरात मध आणल तर मुलंच खाऊन घेतात, पोळीला लावून त्यांना जास्त आवडतो। त्यानंतर 7-7:30 वाजले होते, मला स्वयंपाक पण करायचा होता, पण त्या अगोदर म्हटलं यांना अभ्यासाला बसवून देऊयात, म्हणजे माझं स्वयंपाक होईपर्यंत त्यांचे ते अभ्यास करतात। काव्याला फक्त एकदा समजावून सांगायला लागतं की अशा प्रकारे काढ म्हणून, मग ती आपोआप तिचे ती काढते, तिला जास्त वेळ लागत नाही। आणि ती अभ्यास करताना पण जेवढं आपल्याला लिहून दिलेलं आहे अभ्यास करायला तेवढं पटकन करते, एवढ्या जास्त स्पीडमध्ये करते की ती जर लिहायला बसली, खाली जर तिने पाहून लिहित असेल तर ती पूर्ण पेज लिहून होईपर्यंत वरती पाहतच नाही, तिचा अभ्यास व्यवस्थित करते। फक्त वेदांतकडे जास्त करून लक्ष द्यायला लागतं, त्याला सांगावं लागतं पटपट लिही, टाईम होत आहे, तुला अजून दुसरा पण अभ्यास आहे। वेदांत थोडंसं परेशान करतो, पण काव्या नाही, काव्याचं व्यवस्थित सगळ्या गोष्टी राहतात, ती व्यवस्थित करते। पण घरात मोठा मुलगा असेल किंवा मुलगी तर मोठ्याचं पाहून छोटे मुलं अभ्यास करतात, मोठे मुलं अभ्यासाला बसले की छोटे पण बसतात। दोघांना पण अभ्यासाला बसवलं आणि नंतर स्वयंपाकाला लागले। स्वयंपाक जास्त असं काही करायचं नव्हतं, तर आज आम्ही ठरवलं होतं की डाळ मुटके करायचे, कारण मिस्टर काही जेवायला येणार नव्हते, त्यांचं जेवण झालेलं होतं, आम्हीच जेवणारे होतो। आणि ही रेसिपी जी आहे ती माझ्या आजी सासूबाई त्यांच्यासाठी मी बनवायचे। जेव्हा माझं लग्न होऊन मी सासरी नांदायला आले तर त्यांनी रोज दुपारी माझ्याकडून बनवून घ्यायच्या। पहिल्यांदा मी माझ्या सासरी आल्याच्या नंतरच बनवली होती, पण खायला खूप भारी लागते, त्यामुळे मग मी नेहमी बनवत राहिले। आता मला पण खूप जास्त आवडते। सोबत पापड आणि चटणीसुद्धा घेतली होती तोंडी लावायला, तर खूप भारी अशी झालती। याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आता स्वयंपाक वगैरे माझं पूर्ण झाला, वेदांत आणि काव्याचं जेवण चालू आहे। माझे हबी अजून काही आलेले नाही आहेत, त्यांना यायला उशीर होतो, मग आता त्यांनी आल्याच्या नंतर आम्ही दोघंच जेवतो। जेवल्याच्या नंतर भांडे वगैरे आवरायचे राहते, आता थंडी असल्यामुळं गार पाण्यामध्ये हात बुडवायला नको वाटतं, पण भांडे राहिले तर मग सकाळचे आणि रात्रीचे खूप जास्त भांडे होतात, सकाळी काम आवरायला पण खूप उशीर होऊन जातो, म्हणून संध्याकाळचे घासून ठेवते। आणि सकाळी मग पटकन डब्बा वगैरे बनवायला आपल्याला भांडे पण सापडतात। जेवण वगैरे झाल्याच्या नंतर फेवरेट सिरियल पाहायची।
आज बुधवार आहे आणि बुधवारी सुन मेरे दिल हा याचा एपिसोड राहतो बुधवार गुरुवार 2च दिवस. पाकिस्तानी ड्रामा आहे वहाज अलीचा. जर कोणी पाहत असतील तर मला पण सांगा. खूप छान सिरियल आहे. जास्त एपिसोड नसतात, छोटेच एपिसोड असतात. आता थोडे दिवस झाले स्टार्ट झाली, पण सिरियल खूप छान आहे. नक्की पहा जर तुम्हाला आवडली तर. इथे मी शिरा बनवत आहे संध्याकाळच्या वेळेला. हा गुरुवारचा व्हिडिओ आहे, कारण गुरुवारी काही मला शूट करायला जमलं नाही आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार होते, तर मला प्रसादासाठी शिरा बनवायचा होता म्हणून मी बनवत होते. मुलांना पण खूप जास्त शिरा आवडतो म्हणून मग थोडासा जास्त बनवूयात म्हटलं. मुलं पण आवडीने खातात आणि प्रसादाला पण होतो म्हटलं. आता भरपूर जणांकडे ताट वगैरे पण प्रसादाला ठेवत असतील तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडं असं काही नाही, गोडाचा एक पदार्थ बनवला तरीसुद्धा चालतो. तरी ते मी शिरा बनवून घेतला, कारण जास्त वेळ लागत नाही, शिरा पटकन होतो आणि रवा अगोदरच भाजून ठेवलेला होता मी, त्यामुळे पटकन तयार झाला. जर ऐन वेळेस भाजायचा असेल तर खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे अगोदरच मी रवा थोडासा भाजून ठेवते, अर्धा किलो, म्हणजे आपल्याला पटकन पडतं उपमा वगैरे जे काही बनवायचे त्यासाठी. आता वेदांतला थोड्याशा वड्या पाडलेला शिरा खायला खूप जास्त आवडतो, म्हणून त्याच्यासाठी वड्या पाडून शिरा बनवत होते आणि बाकीचा जो आहे तो कढईतच ठेवला, कारण मला का वेळेला चालतो. वेदांतला थोडंसं वरतून खोबरं वगैरे, वरतून तूप टाकलेलं, थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले असा वाला शिरा आवडतो. तो नेहमी म्हणतो की वरतून खोबरं टाकत जाय, त्याला खूप जास्त आवडतो. मग एका प्लेटमध्ये थोडासा काढून घेतला, म्हणलं प्रसादाला ठेवू, आणि तोच शिरा मग उरलेला जो आहे तो बाकी सर्वजण प्रसाद म्हणून खाऊयात म्हटलं. त्यानंतर प्रसाद बनवला झाला आणि नंतर मी पूजेला बसले. कहाणी वाचायची राहिली होती, बाकी सगळी तयारी करून ठेवलेली होती. तर इथे मी कहाणी वाचत आहे आणि इथे ग्रंथामध्ये सांगितलं होतं की जेव्हा आपण कहाणी कथा वाचतो त्यावेळेस घरामध्ये गर्दा गोंधळ वगैरे काही नसायला पाहिजे. पण मुलं काही ऐकत नाहीत, तर मग त्यांना असं खुणवून सांगायला लागत होतं की तुम्ही थोडा वेळ शांत बसा. कहाणी वाचायला खूप जास्त वेळ लागत नाही, कारण छोट्या छोट्याच आहेत, त्यामुळे पटकन झाल्या आणि स्वयंपाक वगैरे अगोदर तयार केल्यामुळे जास्त वेळ लागला नाही. इथे मी तुम्हाला दाखवते सुद्धा आज कशी मांडणी केली. जशी त्या ग्रंथामध्ये सांगितली तशीच केली. इथे छोटीशी रांगोळी वगैरे काढलेली होती आणि माझ्याकडे ज्या समया आहेत त्या इथे मी लावलेल्या होत्या. छान अशी पूजा झाली. मनाला थोडंसं प्रसन्न वाटतं आपल्या घरात जे काही पूजा कार्यक्रम वगैरे जे काही असेल ना तेव्हा. तर इथे मी छान मांडून वगैरे झाली. आज गुरुवार होता, त्यामुळे आज केंद्रात काही जायला भेटलं नाही. केंद्रात आणि असंही माझं गुरुवारी जाणं होतच नाही, एरवीच जाते. आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आता शूट करायला घेतलं. एवढा वेळ तर जमलंच नाही शूट करायला. वेळ माझा असाच कामात वगैरे निघून गेला. शूट करेल असं म्हटलं, पण काही जमलंच नाही. 1-2च क्लिप घेता आल्या, ते पण पूजेच्या वगैरे प्रसाद बनवताना. जास्त काही आज दिवसाचं शूटच केलं नाही. ज्या काही क्लिप्स आहेत त्या कालचा जो व्हिडिओ आहे तो एडिटिंग वगैरे अजून मी केलेला नाही, त्यामध्येच ॲड करून देईल. साधी अशी पूजा केली, खूप असं मुखवटा वगैरे बसवून नाही. आपलं जसं कलश बांधतो तसं कलश मांडून वगैरे पूजा केली. तर साधी पूजा आहे. जेवण वगैरे झाले. तर आजचा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात असेच एका छानशा व्लॉगमध्ये.